कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ 16 मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर। राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली माहिती। लोटे परशुराम MIDC मार्फत पाणी पुरवठ्याची परिस्थिती गंभीर। लांजा तालुक्यातील आगरवाडी देवराई भागातील बागांना लागली आग। आगीत अनेक झाडे जळून खाक। आणि श्रीदेवी सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव सुरू। देवीच्या दर्शनासाठी सिनेकलाकारांची उपस्थिती। पाहुयात सविस्तर वृत्त। काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे येत्या 16 मार्च रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असून यावेळी ते काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। याची माहिती काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। राज्यात विशेषतः कोकणात काँग्रेस पक्षाची सर्वाधिक पडझड झाली आहे। ही पडझड रोखण्यासाठी आणि पक्षाला नव्या उभारी देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी प्रदेश स्तरावर वरिष्ठ पदाधिकारी रत्नागिरीत आले होते। यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, अशोकराव जाधव, दीपक राऊत, बाळा मयेकर, भाई सावंत, ॲडव्होकेट अश्विनी आगाशे आदी उपस्थित होते। आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन सकपाळ यांनी नुकताच अध्यक्षपदाचा प्रभार स्वीकारला आणि प्रभार स्वीकारल्यानंतर जेव्हा जिल्ह्यांना भेटी द्यायचं संघटनात्मक बाबी जाणून घेण्यासाठी किंवा काही दुरुस्त्या करण्यासाठी म्हणून, तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की जिल्हा भेटीचा जो दौरा आहे तो अशा जिल्ह्यांपासून सुरू करायचे की ज्या जिल्ह्यामध्ये संघटनेच्या बाबतीत आम्हाला अडचणी आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या दृष्टीने आम्हाला खूप काही काम पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे, अशा जिल्ह्यांपासून सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं। आणि म्हणून मग पहिला जिल्हा दौरा हा आमचा सिंधुदुर्गपासून सुरू होतोय। या येत्या 15 तारखेला प्रांताध्यक्ष सिंधुदुर्गला येतात आणि 16 तारखेला ते रत्नागिरीमध्ये आहेत। इथं येऊन आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी त्यांना चर्चा करायची। इथं येऊन कोणताही सत्कार स्वीकारायचा किंवा अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यात नाही। आम्ही सांगितलं की इथं सत्काराचा कार्यक्रम नाही, इथं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या, हा प्रांताध्यक्षाचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ते इथं 16 तारखेला येणार। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC मार्फत पाणी पुरवठ्याबाबत फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे उद्योजकांना आणि ग्रामस्थांना फारच त्रास सहन करावा लागतोय। याबाबत त्वरित उपाययोजना होण्यासाठी उद्योग भवन लोटे येथे MIDCच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी कंपन्यांचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे संचालक आणि पदाधिकारी तसेच आवाशीचे सरपंच उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील आगरवाडी देवराई भागात असलेल्या बागांना काल आग लागली। या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या जागेत असलेल्या MSCBचे, महावितरण पोलचे आणि DP मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दिलीप आगरे, गणी मुलानी, संभाजी आगरे यांच्या बागेचे नुकसान झाले। बागेत काजू, खैर, ऐन इत्यादी झाडे जळून खाक झाली आहेत। बागायतदारांनी महावितरण विभागाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। रस्त्याच्या बाजूने असलेल्या बागायतीमधील विद्युत वाहिनी सुरक्षित करा अशी मागणी वारंवार करून देखील महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील बागायतदारांनी केला आहे।
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळण विभागामध्ये महाड आगारातील एसटी बस दापोलीहून महाडच्या दिशेने येत असताना मोठ्या वळणावर हायवा डंपरने साईड न दिल्यामुळे एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं एसटी बसचे मागचे चाक नदीच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये खचले। आजूबाजूला झाडे असल्यामुळे एसटी बस पलटी होता होता वाचली आहे। या बसमध्ये एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते। हा किरकोळ अपघात झाल्यामुळे कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही अशी माहिती एसटी चालक प्रकाश देवराम शिरोळे यांनी दिली आहे। म्हसळा श्रीवर्धन राज्यमार्गावर पाण्याच्या बॉटलची वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून अपघातात ट्रकची केबिन तुटून काचेचे तुकडे झालेत। मात्र या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही। पुण्यावरून श्रीवर्धनकडे पाण्याच्या बॉटलची वाहतूक करताना हा अपघात घडला असून ट्रक ओव्हरलोड झाल्यामुळे ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती देण्यात आली आहे। नवसाला पावणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगा उत्सव कालपासून सुरू झालाय। याच देवीच्या दर्शनाला सलग दुसऱ्या वर्षी सिनेकलाकारांनी हजेरी लावली आहे। सायली संजीव, रुपाली भोसले, मंजिरी भावे, मयुरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे असिस्टंट डायरेक्टर सागर मोरे यांच्यासह देवीच्या दर्शनाला आले। अत्यंत साधेपणाने या कलाकारांनी दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं। गतवर्षी सिनेकलाकार सायली संजीव हिने देवीला नवस केला होता आणि तो नवस फेडण्यासाठी पुन्हा यावर्षी शिमग्याला करंजेश्वरीच्या दर्शनाला आल्याची माहिती मिळाली आहे। हात 2023-24 या लायनेस्टिक वर्षाकरिता लायन्स इंटरनॅशनलच्या प्रांत 3234 D1 मधील कोकण विभागातील उपविभाग 3च्या उपविभागीय प्रमुख लायन श्रेया केळकर यांना लायन्स इंटरनॅशनलच्या झोन चेअरमन या विभागातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला। लायन इंटरनॅशनल या प्रथेनुसार वर्षभर केलेल्या कामाचे योग्य ते निरीक्षण करून लायन्स इंटरनॅशनल तर्फे दिला जाणारा झोन चेअरमन्स एक्सलन्स अवॉर्ड हा पुरस्कार पुढील वर्षात घोषित केला जातो। त्याप्रमाणे या वर्षात तो घोषित करण्यात आला आणि कोकण विभागीय परिषदेत प्रांतपाल लायन ॲडव्होकेट MK पाटील यांच्या हस्ते तो श्रेया यांना देण्यात आला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।